शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा. फडणवीसांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं, आता वेळ आली आहे. याआधी झालेल्या नुकसान भरपाईची थकीत रक्कम वितरित करा. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. भाजपचे सर्व खासदार आमदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ट्विट करत माहिती सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभं. रवींद्र चव्हाणांचं ट्विट. अजित पवारांचा मोठा निर्णय. राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आमदार खासदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार. हा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार. सुनील तटकरेंची माहिती. शिंदेच्या शिवसेनेचेही मंत्री आमदार 1 महिन्यांचा वेतन नुकसानग्रस्तांसाठी देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. मंत्री आणि आमदारांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार. कोरोनामध्ये भाजपा आमदारांनी सीएम फंडच्या ऐवजी पीएम फंडला वेतन देणं महाराष्ट्राचा अपमान होता. डोंग आणि बनावटगिरी यालाच म्हणतात. संजय राऊतांची भाजपवर टीका. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बीड जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा. मौजे पिंपळगाव घाटमधून अजित पवारांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात.